नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण जी आतापर्यंत 2013 ते 2025 पर्यंत जी टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 ला मराठी, त्यानंतर मित्रांनो जीएस जीके याचा आपण काय भाग घेत आलेलो आहोत। आतापर्यंत जे टॉपिक झालेले आपले बरेच टॉपिक झालेले आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जा, मागील व्हिडिओ बघा, ते चांगल्या प्रकारे मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। मित्रांनो, आतापर्यंत आपण संभाव्य प्रश्नपत्रिका घेत होतो, त्यानंतर आपण जे आहेत म्हणजे विशेष प्रश्नपत्रिका पण आपण घेतलेली आहे। त्यापैकी हे एक आपला विशेष प्रश्नपत्रिका होणार आहे जे की मराठी या विषयासाठी आहे। तर या मराठी विषयासाठी आपल्याला टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 ला 30 पैकी 30 गुण कशा प्रकारे मिळवता येतील, त्यासाठी आता टीईटी पेपरला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या 2 दिवसात सगळ्या टॉपिकचे मी 10 प्रश्न घेणार आहे तुमच्या पुढे। फक्त आपण आज जास्त विश्लेषण न करता प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आपण बघणार आहोत। तर चला सुरू करूयात आजचा हा पहिला प्रश्न। तर महाप्राण हे व्यंजने कोणत्या, महाप्राण ही व्यंजने कोणती, म्हणजे खालीलपैकी महाप्राण ही व्यंजने कोणती। मित्रांनो, सगळ्यांनाच माहित आहे महाप्राण हा मूळ मराठीत एकच आहे ज्याला आपण ह म्हणतो। ह म्हणजे आपला पूर्ण आवाज बाहेर जोराने निघतो म्हणून आपण त्याला ह म्हणतो। तर या ह ला महाप्राण असे म्हणतात। पण मित्रांनो, इतर जे 13 महाप्राण आहेत ते मराठीमध्ये आलेले आहेत। तर मग ते महाप्राण ओळखायचे कसे? तर मित्रांनो, जेव्हा आपण इंग्रजीमध्ये एच हा अक्षर लिहितो याला महाप्राण असे म्हणतात। तर एच अक्षर कुठल्या शब्दाला आपण वापरतो? तर मित्रांनो, याच्यापैकी जो हा क आहे याला आपण फक्त के वापरतो। क ला काय वापरतो? के वापरतो। त्यानंतर ग ला फक्त जी वापरतो। त्यानंतर ब ला फक्त आपण बी वापरतो मित्रांनो। आणि जे घ आहेत याला आपण काय वापरतो? याला जीएच वापरतो। जिथं जिथं एच येईल तिथं तिथं तो काय आपला महाप्राण होणार आहे। म्हणून आपला योग्य उत्तर काय होणार आहे मित्रांनो? घ हा आपला योग्य उत्तर आहे। दुसरा प्रश्न बघूया। तर दुसरा प्रश्न कशावर आहे? तर मूर्धन्य वर्ण ओळखा। मूर्धन्य जसं आपलं दंते आहे तर त्याच्यात कंठ्य वर्ण आहे, तर त्या प्रकारे आपल्याला मूर्धन्य वर्ण बघायचा आहे। तर घ आहे का नाहीत, ख आहे का नाहीत, त्यानंतर ब आहे का नाहीत। तर हे घ काय आहेत मित्रांनो? घ, ख, क, ख, घ, घ हे काय आहे? कंठ्य आहेत, हे आपल्याला माहित आहे। हे पण आपला उत्तर नाही, हा पण नाही। त्यानंतर ब जो आहे, ब हा ओष्ठ आहे, कारण की दोन्ही ओठ आपले एकामेकाला चिपकल्याशिवाय आपल्याला प ची लाईन बोलता येत नाही, म्हणून याला ओष्ठ असे बोलतात। आणि मूर्धन्य म्हणजे ट हा जो आहे हा काय मित्रांनो? मूर्धन्य वर्ण आहे। त्यानंतर बघूया प्रश्न तिसरा बघूया। आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर आपण काय म्हणतो तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना? तर सगळ्यांनाच माहित आहे, याच्यावर बरेच वेळेस आपल्याला काही प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो। तर बघूया, याला आपण वर्ण म्हणतो का? तर हो, वर्ण। तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। पण जे वर्ण आहेत हे वर्ण जसं तोंडावाटे बाहेर निघायचे तसे ते काय करायचे? हवेत विरळ व्हायचे, ते म्हणजे नाहीसे व्हायचे, म्हणून त्याला आपण लिहून ठेवतो। जे तोंडावाटे आपण बोलतो त्यांना याचं उत्तर आपला काय आहे? मूलध्वनीला आपण वर्ण असे म्हणतो। पण जे तोंडावाटे आपण बोलतो ते वर्ण आहे, पण त्याला लिहून ठेवण्यासाठी अक्षराची गरज भासू लागली। पण याचं योग्य उत्तर काय आहे? तर वर्ण असे आहे। स्वर आहे का? नाहीत। स्वरादी नाहीत। आणि व्यंजन आहे का? नाहीत मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया, 4था नंबरचा। पुढीलपैकी ओष्ठ स्वर कोणते? आता आपण व्यंजन बघितलं होतं, मग ओष्ठ स्वर पण आहेत। मग त्या ओष्ठ स्वर मध्ये जो ओष्ठ व्यंजन होता त्यात आपण स्वर बघूया। तर काय आहे? तर पुढीलपैकी ओष्ठ स्वर कोणते? तर याच्यात अ आ आहे का? नाहीत। ए आई आहेत का? नाहीत। अ ई आहेत का? नाहीत। तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे याचा उ उ। उ उ हे काय आहेत? योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। ä आणि अ, ä आणि अ हे 2 स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? मित्रांनो, मराठी भाषेत आतापर्यंत बऱ्याच भाषेतून शब्द आलेले आहेत। मराठीची जननी ही संस्कृत आहे, सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, मराठीची जननी संस्कृत आहे। पण जे अदर लोक होते, जे इतर कंट्रीचे लोक होते, ते भारतात यायचे। पोर्तुगीज आहे, अरबी आहे, त्यानंतर ह्या इंग्रजी आहेत। इंग्रजीचा हा आपल्या भाषेवर खूप जास्त प्रभाव पडलेला आहे मित्रांनो। तर त्याच्यापैकी जे ä आणि अ आहेत हे इंग्रजीमधून आलेले आहेत। हे 2 स्वर कशातून आलेले आहेत? इंग्रजीमधून आलेले आहेत। उदाहरणार्थ आता फॅनचं असेल, फॅनवरचा रफार असेल किंवा ऑफिसवरचा रफार असेल, हे या आणि अ याच्या म्हणजे यांच्यानुसारच ते बनलेले आहेत। म्हणून हे ä आणि अ हे 2 स्वर मराठी भाषेत कुठून आलेले आहेत? तर हे 2 स्वर इंग्रजीमधून म्हणजे पर्याय क्रमांक 2 या भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत मित्रांनो।
पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर आहे तर इ उ रू हे डॅड्या स्वर आहेत. कुठले स्वर आहेत मित्रांनो आपल्याला सगळंच माहित आहे. स्वर म्हणजे त्याच्यात स्वर, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, विजातीय स्वर असे प्रकार पडतात. त्यापैकी आपल्याला बघाय संयुक्त स्वर हे प्रकार पडतात. त्यापैकी इ उ आणि रू हे डॅड्या स्वर आहेत. तर हे ह्रस्व स्वर आहेत का, तर हे दीर्घ स्वर आहेत का, संयुक्त स्वर आहेत का की विजातीय स्वर आहेत. तर मित्रांनो हे काय आहेत, हे ह्रस्व स्वर आहेत. पण हे ह्रस्व स्वर असताना ह्रस्व स्वराची जोडी दिलेली असतात. समजा इ उ, पण आपल्याला काय बघायचं आहे ह्रस्व स्वर आहे का हे नाहीत. हे दीर्घ स्वर आहेत का, दीर्घ स्वर याच्यात दोन दीर्घ स्वर आहेत मित्रांनो, कुठला इ आणि उ. पण याच्यात मित्रांनो हा जो रू आहे हा दीर्घ स्वर नाही, म्हणून इ उ रू हे कुठले स्वर आहेत तर हे विजातीय स्वर आहेत. काय मित्रांनो हे विजातीय स्वर आहेत. संयुक्त स्वर आहेत का नाही, संयुक्त स्वर आपल्याला माहित आहे 4 संयुक्त स्वर आहेत. ए आई ओ औ हे 4 संयुक्त स्वर आहेत मराठीत. पण हा आपला योग्य उत्तर काय आहे तर विजातीय स्वर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते. 7वा प्रश्न आहे. कुठल्या वर्णाचा उच्चार करताना काय उष्णता निर्माण होते, उसासा आपल्या मुखातून बाहेर निघतो मित्रांनो. तर ते कुठले आहेत तर मित्रांनो त्याला आपण उष्मे असे म्हणतो. तर हे उष्मे आपल्याला माहित आहे कुठले आहेत तर जे श 3 प्रकारचे स आहेत. जे ससाचा स म्हणजे शहामुर्गाचा आणि षष्टकोणाचा हे जे स आहेत हे तिन्ही सह आपण काय हे काय मानतो मित्रांनो याला आपण याला उष्मे असे म्हणतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर श जो षष्टकोणाचा स दिलेला आहे हा योग्य उत्तर आहे. आपल्याला माहित आहे अस्वर आहेत, फ पण माहित आहे व्यंजन आहे, ग पण काय आहे व्यंजन आहेत. तर मित्रांनो हे योग्य उत्तर काय आहे श हा योग्य उत्तर आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. 8 क्रमांकाचा प्रश्न आहे. संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे संस्कृत व मराठी या दोन्ही भाषाची लिपी काय आहे एकच आहे मित्रांनो. कुठली लिपी आहे तर मित्रांनो मराठीची जी जननी आहे ती कुठली आहे संस्कृत आहे. मग ह्या दोघांची काय लिपी एकच असणार, साहजिकच आहे. तर देवनागरी आहेत का तर हो मित्रांनो योग्य उत्तर काय तर देवनागरी ही संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषाची लिपी आहे. तर मोडी लिपी मित्रांनो आपण आतापर्यंत बरेच वेळेस विश्लेषण बघितलेलं आहे, पण आज आपल्याला प्रश्न उत्तर स्वरूपात बघायचं आहे. म्हणून जास्त विश्लेषण न करता डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला टीईटी पेपर मध्ये होईल. तर त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघूया. क पासून म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण असे म्हणतात. मित्रांनो क पासून म पर्यंत जेवढे वर्ण आहेत जे की 25 वर्ण आहेत त्या सगळ्या वर्णांना काय म्हणतात तर त्या सगळ्या वर्णांना मित्रांनो स्पर्श व्यंजने म्हणतात. अनुनासिक म्हणतात का नाही तर योग्य उत्तर काय तर स्पर्श व्यंजने असे म्हणतात मित्रांनो आतापर्यंत आपण वर्णमाला या टॉपिकवर 10 प्रश्न बघितलो. आता आपल्याला संधी या टॉपिकवर आपल्याला 10 प्रश्न बघायचे आहेत. जर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्या युट्यूब चॅनलवर जाऊन मागील व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर बघूया पुढचा प्रश्न संधीवर आहे. संधी खालील शब्द संधीचा विग्रह करा. मात्र उपासना काय दिलेला आहे शब्द आपल्याला मात्र उपासना या संधीचा विग्रह करायचा आहे. मित्रांनो आपल्याला संधी या टॉपिकवर 2 प्रश्न विचारले जातात. मी आता जेवढे महत्वाचे टॉपिक घेईल त्या सगळ्या प्रश्नावर आपल्याला 1-2 प्रश्न हे विचारले जाणार म्हणजे जाणार आहेत. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर मातृ उपासना याची आपल्याला काय फोड करायची आहे तर मातृ प्लस उपासना, मात्रा प्लस उपासना, मा प्लस तृपासना आणि मात्र प्लस उपासना. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो याचा मातृ प्लस उपासना हा काय त्याचं योग्य उत्तर आहे, जो की मात्र उपासना या संधीचा आपल्याला काय फोड करायचा आहे. कधी कधी मित्रांनो आपल्याला जसं संधीचं फोड करायचं आहे त्याप्रमाणे जी फोडलेली संधी आहे त्याची संधी पण जे विग्रह आहे त्याची संधी पण आपल्याला कधी कधी करावं लागते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. 2 नंबरचा आहे संधी मधला. तर मित्रांनो संधीचे किती प्रकार पडतात ते आपल्याला माहित आहे. 3 प्रकार पडतात. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. 2 विशेष प्रकार पडतात. त्याच्यात पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. ते विशेष संधीवर आपल्याला हा प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो. तर बघूया. तर संधी फोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. चुकीची जोडी ओळखताना मित्रांनो तर बघूया खिडकी प्लस आत बरोबर जे हे आपल्याला काय दिलेलं आहे तर विग्रह दिलेला आहे याची आपल्याला संधी करायची आहे. तर मित्रांनो खिडकी प्लस आत हे काय खिडकीत हे काय होते याचं योग्य उत्तर आहे. पण आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे म्हणून हा आपला योग्य उत्तर आहे. पण हा काय मित्रांनो हा चुकलेला आहे. तर आपण पुढचा बघूया.
2 नंबरचा घर प्लस ई, ई जो आहे मित्रांनो हा ई आपल्याला घर प्लस ई दिलेला आहे मित्रांनो, तर आपण बघूया हा योग्य उत्तर आहे, कारण हा जो घर आहे घरे आहे हा घरे न येता घरी असा काय होतो योग्य उत्तर आहे। दुसरी विलांटी ई दिलेली आहे, ईची काय आहे तर दुसरी विलांटी याला पाहिजे, म्हणून हा आपला काय चुकीचा आहे, आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती, म्हणून योग्य क्रमांक काय आहे 2 नंबरचा पर्याय आपला योग्य क्रमांक आहे मित्रांनो। आणि हो हा पण बरोबर आहे आणि गेली पण बरोबर आहे मित्रांनो। 2 नंबरचा प्रश्न बघूया मित्रांनो, काय संधी जोडी बद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आपल्याला काय करायचं आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो, चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो। संधीचे आपल्याला प्रकार माहित आहे, किती प्रकार पडतात संधीचे 3 प्रकार पडतात, कुठले स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। त्या अजून 2 उपप्रकार पडतात जे की त्याला आपण विशेष संधी असे म्हणतो, त्याच्यात मित्रांनो पररूप संधी आणि पूर्वरूप संधी असे 2 प्रकार पडतात। तर विशेष संधीवर आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो, तर त्याच्यावर हा प्रश्न विचारला गेला आहे। तर चला बघूयात, जे की आपल्याला विग्रह दिलेला आहे त्याची आपल्याला काय करायची आहे, संधी करायची आहे आणि आपल्याला याच्यातून चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो। तर बघूया खिडकी प्लस आग म्हणजेच खिडकी, हा काय आहे हा योग्य आहे, पण आपल्याला चुकीची ओळखायची आहे, म्हणून आपल्यासाठी हा चुकलेला आहे। 2 नंबर घर प्लस ई बरोबर काय आहे मित्रांनो, घरे येत नाही तर बराबर येते मित्रांनो, घरी हा काय येते मित्रांनो बराबर येते, तर बरोबर आपल्याला घरी येते, तर हा आपला योग्य उत्तर आहे। की इथं जो चुकलेला आहे तर जो आपल्याला योग्य उत्तर आहे मित्रांनो। हो बरोबर आहे, गेली पण बरोबर आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया, दिक्पाल कोणत्या संधीचे उदाहरण आहे। तर मित्रांनो संधीचे 3 प्रकार पडतात माहित आहे आपल्याला, तर कुठल्या प्रकारचा हे काय आहे मित्रांनो, हे क आहे हा व्यंजन आहे आणि हा जो प आहे हा पण काय आहे मित्रांनो व्यंजन आहे। मग जे जवळजवळ म्हणजेच पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जेव्हा हे दोन्ही काय असतील व्यंजन असतील, किंवा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, जर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर असेल तरी मित्रांनो कुठली संधी होते, व्यंजन संधी होते। मग हा जो दिक्पाल आहे तो हा मित्रांनो कुठल्या संधीचा उदाहरण आहे, तर हा व्यंजन संधीचा उदाहरण आहे मित्रांनो। योग्य उत्तर काय आहे, योग्य उत्तर 1 नंबर आहे, जे की व्यंजन संधीचे उदाहरण आहे। स्वर संधी माहित आहे, दोन्ही जर जवळजवळ येणारे शब्द स्वर असतील तर ते स्वर संधी होते मित्रांनो। त्यानंतर विसर्ग संधीचा पण हा सहज एक पहिला विसर्ग आणि दुसरा स्वर व्यंजन असेल तरी चालेल। आणि अनुनासिक संधी म्हणजे दोन्ही अनुनासिक, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा दोन्ही काय मित्रांनो आपल्याला अनुनासिक पाहिजे। तर योग्य उत्तर काय आहे, व्यंजन संधी आहेत मित्रांनो। प्रश्न बघूया, संधीवर आपला हा 4था प्रश्न आहे। दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा। सत प्लस मान कुठली संधी आहे मित्रांनो, तर ही याचं जे फोड दिलेलं आहे आपल्याला सतमान, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, खाली संधी करायची आहे। तर सन्मान होते का नाही, सम्मान होते का नाही, सत्यमान होते का नाही, तर काय होते मित्रांनो सन्मान हा योग्य उत्तर आहे। तो 4 नंबरचा आहे, सन्मान हा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया 5वा क्रमांकाचा, अ अब्लिक आ या स्वरापुढे ई अब्लिक मोठी ई आल्यास ए होतो। तर काय होते मित्रांनो, जे अ अब्लिक आ यापुढे जर ई अब्लिक ई हे स्वर आल्यास काय होतं, याचा ए होतो, म्हणजे हा संयुक्त स्वर होतो। मग हे संयुक्त स्वर होऊन काय बनतो, म्हणजे एक मात्रा बनतो। मग ती कुठली संधी आहे मित्रांनो, तर बघूया, तर परोपकार आहे का नाही, देवेंद्र आहे का, हो देवेंद्र आहेत मित्रांनो, कवीच्या नाही, देवाले नाही, योग्य उत्तर आहे। तर देवेंद्र हा अ अब्लिक आ या स्वरापुढे ई अब्लिक ई आल्यास ए होतो म्हणजेच काय होतो, याचा देवेंद्र असा हा योग्य उत्तर 2 क्रमांक 2 चा आहे। 6व्या क्रमांकाचा बघूया, त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल काय येतो, च येतो। तर या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त याबद्दल काय येतो, च येतो। आणि मित्रांनो ते पुढची संधी आहे, पण हे आपण विश्लेषण करणार, इथं आपण काय फक्त प्रश्न उत्तर घेत आहोत। जेव्हा ते आपण विश्लेषणाचा नंतर भाग घेऊ तेव्हा बघू, पण आता टीईटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे प्रश्न उत्तर बघणं गरजेचं आहे। तर काय होते, काय त बद्दल त व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास काय होतो, तचा काय होतो, तर तचा च होतो। मग खालील आपल्याला हे बघायचं आहे, सच्चरित्र, सच्छील, निष्फळ आणि तल्लीन। तर याचं योग्य उत्तर काय, सच्चरित्र हे योग्य उत्तर आहे। सच्चरित्र काय आहे, हे योग्य उत्तर आहेत मित्रांनो।
7 नंबरचा प्रश्न बघूया. अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा ऐ होतो. काय होतो? तर अ किंवा आ या स्वरापुढे ए आल्यास त्याचा काय होतो? ऐ होतो. तर या ऐ होऊन कुठली संधी होते? तर बघूया. दुर्दैव होते का? नाही. सदैव होते का? गंगोग होते का? की ऐश्वरी होते? तर काय होते? योग्य उत्तर जे आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. तर सदैव ए आणि आई हे मिळून काय होते? ऐ होते. अ किंवा आ या स्वरापुढे जर आई ए किंवा ऐ आल्यास त्याचा काय होतो? ऐ होतो. आणि ऐ होऊन काय होते? संधी होते. तर ऐ होऊन संधी होते. तर योग्य पर्याय काय आहे? याचं 2 नंबर आहे. सदैव हा योग्य पर्याय आहे मित्रांनो. 8 नंबरचा प्रश्न बघूया. अ किंवा आ पुढे रू आल्यास त्या दोघांऐवजी अर येतो. काय येतो? अ किंवा आ पुढे रू आल्यास त्या दोघांऐवजी काय होतो? आर होतो. आर होऊन संधी होते. निर्वचने आहे का? नाही. राजश्री आहे का? हो, राजश्री आहेत. काय आहे? तर राजश्री, महर्षी हे काय आहे? अ किंवा आ पुढे रू आल्यास म्हणजे अस्वर आणि आ स्वर या पुढे जर रू हा स्वर आलास तर त्या दोघांऐवजी आर होऊन काय होते? संधी होते. कुठली संधी होते? राजश्री हा असला हा काय होते? याची असली संधी होते. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते? जे विसर्ग उकार संधीचे उदाहरण दिलेले आहे ते बघूया. पर्याय क्रमांक 1 तेजोनिधी आहे का? चंद्रौद्ध आहे का? अनोक्ती आहे का? की दुर्जन आहे? माहित आहे आपल्याला सगळ्यांनाच तेजोनिधी हा काय? तर खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे योग्य उत्तर आहे. जो की पर्याय क्रमांक 1 ला आपल्याला दिलेला आहे. काय आहे? तर तेजोनिधी हा योग्य उत्तर आहे. संधीचा हा शेवटचा प्रश्न आहे. 10 प्रश्न आपले झालेले आहेत. वर्णमालावर आपण 10 प्रश्न गेलो, संधीवर 10. आता आपण कशावर घेणार आहोत? शब्दाच्या जाती याच्यावर घेणार आहोत. तर हा शेवटचा प्रश्न आहे संधीचा. तर काय? स्वरसंधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. स्वरसंधीचा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर स्वर प्लस व्यंजन होते का? नाहीत होत. माहित आहे आपल्याला स्वरसंधी म्हणजे काय? तर मित्रांनो स्वरसंधी म्हणजेच पहिला ओळीचा शेवटचा शब्द स्वर असला पाहिजे आणि दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द हा स्वर असला पाहिजे. जेव्हा हे दोन्ही मिळतात तर तेव्हा काय होते? याची दोन्ही स्वर संधी होते. आणि व्यंजन संधी आपल्याला माहित आहे. पहिला वर्ण म्हणजेच पहिल्या ओळीचा शेवटचा वर्ण हा व्यंजन असला पाहिजे आणि दुसऱ्या ओळीचा पहिला वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असला पाहिजे. तेव्हा ती काय होते? व्यंजन संधी. अनुनासिक संधीचा पण असंच आहे मित्रांनो. तर आपण आता आपले 10 प्रश्न झाले, वर्णमालाचे 10 प्रश्न झाले. याच्या पुढे आपण शब्दाच्या जाती याच्यावर आपण 10 प्रश्न बघणार आहोत. जर तुम्ही द प्रियांसी अयांसी अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलवर जाऊन मागील व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला टीईटी पेपर जे की आता 2 दिवसावर आलेले आहेत 28 जूनला, की तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न कशावर आहे मित्रांनो? तर पुढचा प्रश्न आहे नाम याच्यावर पुढचा प्रश्न आहे. तर वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. या वाक्यातील रामायण हा कुठला आहे मित्रांनो? तर रामायण या शब्दाची जात ओळखायची आहे आपल्याला. तर रामायण हा कुठला, याची जात काय आहे? तर रामायण याची जात बघूया आपण. रामायण, तर हा रामायण करता आहेत का? नाही. कारण की लिहिणारा कोण व काय ते आपल्याला माहित आहे, वाल्मिकीने. मग वाल्मिकी काय आहे? करता आहेत. तर रामायण कोणी लिहिला? तर उभ्या नवी आहे का? नाही. कर्म आहे का? नाही. तर हा रामायण जो आहे हा विशेष नाम आहेत मित्रांनो. काय आहेत? हा रामायण हा विशेष नाम आहे. जे की रामायण हा एका ग्रंथाला दिलेला नाव आहे म्हणून हा विशेष नाम ठरतो. म्हणून हा काय आहे? विशेष नाम आहे. जे की रामायण हा विशेष नाम आहे. दुसरा प्रश्न बघूया. तर भाववाचक नामे ही कधी कधी कशाचे कार्य करतात? तर मित्रांनो माहित आहे आपल्याला भाववाचक नामे आहेत की भाववाचक नामे कशामुळे बनतात? तर हे मुळात काय असतात? हे मुळात सामान्य नामच असतात. याला जे प्रत्यय लागतात त, इ, आ, वा, ता, इ, गी, री हे जे पणा असे जे प्रत्यय लागतात त्या प्रत्यय लागून हा भाववाचक नाम बनतो मित्रांनो. भाववाचक नाम म्हणजे उदाहरणार्थ सौंदर्य हे काय भाववाचक नाम आहे. प्रेम, प्रीती, हे राग हे काय झाले? भाववाचक नाम आहे. म्हणजे हे काय दिसत नाही, याला काय आपण म्हणतो? भाववाचक नाम असे बनतो, जे की मनाने ठरवलेले असतात. तर याच्यात काय आपल्याला भाववाचक नामे ही कधी कधी कशाचे कार्य करतात? तर मित्रांनो क्रियापदाचे करतात का? नाही. सर्वनामाचे करतात का? नाही. तर धातू साध्यतेचे करतात का? नाही. तर योग्य उत्तर आहे ते हे विशेष नामाचे कार्य करतात. काय करतात? विशेष नामाचे कार्य करतात. उदाहरणार्थ राघवाने निशांचा विश्वास तोडला.
काय मित्रांनो, राघवाने निशांचा विश्वास तोडला. हा काय झाला, विश्वास जो आहे याच्यामधला हा काय झाला, हा विश्वास झालाय काय, भाववाचक नाम. हा भाववाचक नामाचा कार्य करतो तिथं. राघवाने निशांचा विश्वास तोडला, इथं कशाचा काम करतो, भाववाचक नामाचे. पण तो विश्वास आपण कशासाठी, विशेष नामासाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ विश्वास हा 10वी पास झाला. काय, विश्वास हा 10वी पास झाला म्हणजे काय होतो, हा कधी कधी भावाचक नाम हा कधी कधी विशेष नामाचा कार्य करतो. कशाला काम करतो, तर विशेष नामाचे कार्य करतो मित्रांनो. पुढील प्रश्न बघूया. कैकईला दशरथाने 2 वर दिले, या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात कोणती. म्हणजे रेखांकित शब्द कुठला आहे, वर आहे. तर ह्या वरची जात विचारलेली आहे आपल्याला. तर वरची जात बघूया. तर क्रियापद आहे का, क्रियापदे आहेत का, नाही. कारण की हे जे दिले आहेत म्हणजेच क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. म्हणजे दिले जे आहेत हे वाक्याचा काय केलेला आहे, अर्थ पूर्ण केलेला आहे. म्हणून हा जो दिले आहेत हा क्रियापद आहे. पण हा आपला क्रियापद होते का, नाही. त्यानंतर शब्दयोगी अवयव का, नाही. शब्दयोगी अवयव का, नाही. पण मित्रांनो कधी कधी काय होते, हा वर हा इथं स्पेशल दिलेला आहे आपल्याला म्हणून ठीक आहे. पण कधी कधी हा वर जेव्हा वाक्याला किंवा शब्दाला जोडून येतो, उदाहरणार्थ पक्षी झाडावर चढले, तो तेव्हा काय असतो, तो शब्दयोगी अवयव असतो. इथं काय आहे, वर दिलेला आहे फक्त. तर वर काय आहे, शब्दयोगी अवयव नाही. सर्वनाम आहे का मित्रांनो, नाही. सर्वनाम पण नाही. तर वर आहे मित्रांनो नाम. नाम हा काय आहे, वर हा काय आहे मित्रांनो, नाम आहे. वर काय आहे, नाम आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत या शब्दाची अचूक जात ओळखा. भारत या शब्दाची काय करायची आपल्याला, अचूक जात ओळखायची आहे. तर कुठली जात आहेत, सामान्य नाम आहेत का, नाही. सामान्य नाम आहेत का, नाहीत मित्रांनो. समूहवाचक नाम आहे का, नाही. आणि विशेष नाम आहे का, हो. भारत हा काय आहे, हा विशेष नाम आहे. कारण की भारत जो आहे हा आपण ठेवलेलं नाव आहे, किंवा हा भारत हा एखाद्या व्यक्तीचा नाव असू शकतो. भारत हा आपल्या देशाचं नाव आहे. मग भारत आपण हे काय केलेलं, आपण ठेवलेलं नाव आहे. म्हणून भारत हा जर आपण देशाचं नाव ठेवलेलं आहे तर भारत हा विशेष नाव आहे. जेव्हा देश येईल तेव्हा तो काय, सामान्य नाम येईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या 4 शब्दापैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. सामान्य नाम असलेला शब्द ओळखायचा आपल्याला माहित आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम बरेच वेळेस आपण शिकलेलो आहोत मित्रांनो. तर याच्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे. तर शांतता, शहर, श्रीमंती आणि सौंदर्य या 4 शब्दापैकी शहर हे काय आहे, तर शहर हे सामान्य नाम आहे. कारण की शहर हे सगळ्यांना म्हणतात. मुंबई शहर, दिल्ली शहर, गुजरात शहर हे काय आहेत, शहर आहे. शहरला जर आपण विशेष नाव दिलं, उदाहरणार्थ पुणे शहर हे काय झालं, पुणे काय झालं, विशेष नाम. पण शहर जे आहे ते शहर हे सामान्य नाम आहे. शांतता माहित आहे. शांतता काय, शांतता भाववाचक नाम आहे. गरिबी भाववाचक नाम आहे. सौंदर्य भाववाचक नाम आहे. फक्त शहर हे एकच सामान्य नाम आहे. म्हणून शहर हा काय आपला योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही. तर कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही असं आपल्याला विचारला गेलेला आहे. तर कुठल्या नामाचे अनेक वचन होत नाही, विशेष नामाचे अनेक वचन होते का, सामान्य नाम विशेष नामाचे होते का, सामान्य नामाचे होते का, की यापैकी नाही. तर सामान्य नामाचे अनेक वचन होतात. आपल्याला जे होत नाही ते विचारले आहे. याच्यात सामान्य व विशेष दिले आहे म्हणून हे पण काय चुकीचं आहे. तर विशेष नाम याचं काय होत नाही, तर विशेष नाम याचं हे होत नाही. काय होत नाही, विशेष नाम याचे अनेक वचन होत नाही. विशेष नाम आणि भाववाचक नाम याचे अनेक वचन होत नाही. विशेष नाम आणि भाववाचक नाम जर आपण अनेक वचन करायला गेलो तर त्याचं सरळ सामान्य नाम होतो. म्हणून आपला योग्य उत्तर जो आहे तो योग्य उत्तर आहे. तर विशेष नामाचे अनेक वचन होत नाही. पुढचा प्रश्न बघूया. आता सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सगळ्यांनाच माहित आहे सौंदर्य जो हे लागलेले आहेत माग हा काय आहे, हा आपल्याला हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून सुंदरचं काय झालेलं आहे, सौंदर्य झालेलं आहे. तर गुण विशेषण आहेत का, विशेषणाचा तर विषय येत नाही. त्यानंतर काय हा भाववाचक आहेत. काय आहेत मित्रांनो, हा भाववाचक आहेत.